नंदुरबार जिल्ह्यातील पहिला सोयाबीन प्रक्रिया उद्योग कार्यान्वित. महिला बचत गटाच्या सोयाबीन प्रक्रिया उद्योगाचा शुभारंभ. जिल्हाधिकारी माननीय डॉक्टर मिताली सेठी यांच्या हस्ते उद्घाटन. श्रावणी. नवापूर तालुक्यातील श्रावणी येथे राष्ट्रीय कृषी व ग्रामीण विकास बँक नाबार्ड पुरस्कृत व डॉक्टर हेडगेवार सेवा समिती नंदुरबार संचालित पाणलोट क्षेत्र विकास कार्यक्रमांतर्गत मौजे श्रावणी तालुका नवापूर जिल्हा नंदुरबार येथे महिला बचत गटाच्या माध्यमातून सुरू करण्यात आलेल्या सोयाबीन प्रक्रिया उद्योगाचा उद्घाटन समारंभ उत्साहात पार पडला. या उद्योगाचे उद्घाटन जिल्हाधिकारी माननीय डॉक्टर मिताली सेठी यांच्या शुभ हस्ते प्रतिमा पूजन व दीप प्रज्वलन करून करण्यात आले. यावेळी त्यांनी संपूर्ण प्रकल्पाची सविस्तर माहिती जाणून घेत प्रकल्पाची कार्यपद्धती समजून घेतली, तसेच युनिटची पाहणी केली. या सोयाबीन प्रक्रिया उद्योगासाठी कृषी विज्ञान केंद्र नंदुरबारचे तांत्रिक सहकार्य लाभले. कार्यक्रमाला व्यासपीठावर जिल्हा नियोजन अधिकारी शशांक काळे, नाबार्ड जिल्हा विकास प्रबंधक डीडीएम श्री रवींद्र मोरे, डॉक्टर हेडगेवार सेवा समितीचे अध्यक्ष श्री केदारनाथ कवडीवाले, जिल्हा अग्रणी बँकेचे अधिकारी श्री नंदकुमार पैठणकर, तसेच पाणलोट क्षेत्र विकास समिती श्रावणीचे अध्यक्ष श्री संदीप कोकणी आदी मान्यवर उपस्थित होते. स्थानिक कृषी उत्पादनावर प्रक्रिया केल्यास त्यापासून चांगला फायदा शेतकऱ्यांना मिळू शकतो. नंदुरबार जिल्ह्यात यासाठी अनेक संधी आहेत. अशा संधीचा शेतकऱ्यांनी आणि महिला बचत गटांनी लाभ घेऊन आर्थिक उन्नती साधावी, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉक्टर मिताली सेठी यांनी केले. नाबार्डचे जिल्हा विकास प्रबंधक श्री रवींद्र मोरे यांनी महिला बचत गटाच्या या सोयाबीन प्रक्रिया उद्योगाचे कौतुक करीत व्यवसायात सातत्य ठेवून विक्री व्यवस्थापनावर भर द्यावा, असे सांगितले. कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉक्टर हेडगेवार सेवा समितीचे अध्यक्ष श्री केदारनाथ कवडीवाले यांनी जिल्ह्याच्या विकासासाठी होत असलेल्या जिल्हा प्रशासनाच्या प्रयत्नांचे कौतुक केले. पाणलोट क्षेत्र विकास कार्यक्रमाच्या माध्यमातून समाजातील शेवटच्या घटकाचा विकास साधणाऱ्या एकात्म मानव दर्शनाच्या दृष्टिकोनातून कार्य करण्याची गरज व्यक्त केली. कार्यक्रमाला माननीय सायली वर्मा, सेंट्रल किचन नंदुरबार, माननीय कोसे सर, प्राचार्य नवोदय विद्यालय श्रावणी, उमेदचे श्री यशवंत ठाकूर, माननीय राजेंद्र दहातोंडे, वरिष्ठ शास्त्रज्ञ व प्रमुख कृषी विज्ञान केंद्र कोडदा तालुका कृषी अधिकारी श्री रवींद्र पाडवी, कृषी विज्ञान केंद्र नंदुरबारच्या गृहविज्ञान तज्ज्ञ सौ आरती देशमुख यांची उपस्थिती लाभली. श्रावणी गावातील महिला बचत गट ग्रामसंघांतर्गत विविध स्वयंरोजगार उद्योग सुरू करण्यात येत असून त्याचाच एक भाग म्हणून हा सोयाबीन प्रक्रिया उद्योग उभारण्यात आलाय. या उपक्रमामुळे ग्रामीण महिलांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होऊन त्यांचे आर्थिक सक्षमीकरण होण्यास मोठी मदत होणार आहे. कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात कृषी विज्ञान केंद्राचे शास्त्रज्ञ श्री जयंत उत्तरवार यांनी नाबार्डच्या या पाणलोट क्षेत्र विकास कार्यक्रमांतर्गत झालेल्या विविध उपक्रमांची सविस्तर माहिती दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री प्रफुल्ल पवार यांनी केले. श्रावणी येथील बचत गटाच्या महिलांनी स्वागत गीत सादर केले. यावेळी सोयाबीन पासून बनविलेल्या विविध प्रक्रिया पदार्थ तसेच कृषी प्रदर्शनाचे आयोजन केले. यात प्रकल्पातील शेतकऱ्यांशी जिल्हाधिकाऱ्यांनी संवाद साधत पाणलोट क्षेत्र विकास कार्यक्रमातील उपक्रमांचे फायदे जाणून घेतले. यावेळी डॉक्टर हेडगेवार सेवा समितीचे विश्वस्त श्री यशपालभाई पटेल, सौ अर्चनाताई वडवी यांची प्रमुख उपस्थिती होती. या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी डॉक्टर हेडगेवार सेवा समिती नंदुरबार, नाबार्ड प्रकल्प व कृषी विज्ञान केंद्र कोडदा येथील संपूर्ण टीमने विशेष परिश्रम घेतले. मी माझं उदाहरण प्रत्येकदा या गोष्टीसाठी पुरुषांना देते की माझ्या घरात असं नाही होत की मी कलेक्टर म्हणून घरी जाते आणि मग मी जेवण पकवते. तर माझ्याकडे तितकं हे नाहीये. म्हणजे जर मी घरात जेवण पकवलं तर मी सोयाबीनचं प्रोसेसिंग युनिट नाही करू शकणार. तर त्यामुळे आपलं एक मेंटल बँडविड्थ असते आणि बिझनेसमध्ये त्यांचा हातमध्ये वाटा द्या, तुम्ही घरामध्ये हातमध्ये वाटा द्या. म्हणजे हे जे इक्वल डिव्हिजन ऑफ लेबर आहे याकडे पण कम्युनिटीजला बघायला लागेल जर आपल्याला खरंच महिलांना पुढे पाठवायचं आहे. तर तो एक खूप म्हणजे महत्त्वाचा भाग आहे. आणि आता सोयाबीनचा पहिला प्लांट श्रावणीमध्ये झाला. तर श्रावणी कदाचित दुसरी जागा जेव्हा आपण कधी सोयाबीनचं युनिट केला तर ते लोक इथे येतील एक्सपोजर व्हिजिटसाठी, बघण्यासाठी. तुम्हाला त्यांना शिकवायचं पण आहे की तुम्ही कसं केलं. आरती मॅडमचा खूप धन्यवाद करते, कारण त्यांनी मला दिसत होतं की त्यांनी खूप त्यांचं मन लावलंय. आणि ती पहिलीला नाहीये की ते काहीतरी नवीन करत आहेत, नवीन प्रयोग करत आहेत. मिलेटसाठी पण त्यांनी तितकंच काम केलं. मी कधी त्यांच्याबद्दल बोलली नाही, पण मला असं वाटतंय की हे या डिस्ट्रिक्टमध्ये फूड प्रोसेसिंगवर खूप जे काम चालू आहे त्यामध्ये त्यांचं
दहाटोंडे साहेबांचा KVKचा खूप महत्त्वाचा वाटा आहे. भरपूर वर्षांपासून मला वाटते की आपला लाईफ सायकल अप्रोच जे आहे आणि प्रत्येक गोष्टीवर इरिगेशन पासून मार्केटिंग पर्यंत ती गोष्टी बघण्याचं काम खूप मोठं आहे, स्पेशली या डिस्ट्रिक्टमध्ये जिथे 85% लोक शेती करतात आणि मोठा ॲग्रिकल्चरचा आपला भाग आहे. सो आपला सगळ्यांचा खूप खूप अभिनंदन की जिल्ह्यात वर्षाचे पहिले दिवस 26चे पहिले दिवस आपण एक नवीन प्रोजेक्टची सुरुवात केली आहे. आपले प्रोजेक्टसाठी पुढे जे आपल्याला मार्केटिंग लागेल त्यासाठी आम्ही डिस्ट्रिक्ट पूर्ण कटिबद्ध आहे की तुम्हाला जे प्रोसेसिंग द्यायची तुमचं एक दिवस पण असं व्हायला नको की तुम्ही काहीतरी बनवलं आणि तो विकला नाही. असं मला वाटत नाही की कधी होणार. म्हणजे फूड प्रोसेसिंगचे डिस्ट्रिक्टमध्ये खूप जास्त सनराईज सेक्टर ज्याला इंडस्ट्रीमध्ये आपण म्हणतो. आपल्यासाठी 2 नवीन जे 26 मध्ये आपण करत आहोत ते मी फक्त शेवटी सांगते. तोरणमालमध्ये आता एक रुरल मार्ट येणार आहे, म्हणजे जिथे आपले प्रॉडक्ट्स ठेवले जाणार आणि जे मध्य प्रदेश गुजरातचे लोक येतात ते पण ते खरेदी करू शकतात. आणि नंदुरबारमध्ये आता आमचं एक नवीन प्रोजेक्ट सँक्शन झालंय जिथे नंदुरबारमध्ये एक आपल्याला तुमचे प्रॉडक्टसाठी एक मॉल तयार आम्ही करत आहोत. तर त्याची ब्रँडिंग पॅकेजिंग कशी करायची त्यावर पण आमचं मागचं काम चालू आहे. त्याची पाठीमागे कसं करायचं. तर KVKला रिक्वेस्ट करेल मी की त्या प्रक्रियेमध्ये पण तुमचा सहभाग असला पाहिजे की ती मार्ट कशी दिसली पाहिजे, ब्रँडिंग कशी असली पाहिजे. आणि मग तुमचे जे 3-4 प्रॉडक्ट जे करत आहोत ते फूड सायन्समध्ये पण खूप रेव्होल्युशनरीला मराठीमध्ये काय म्हणतो, क्रांतिकारी आहे. कारण जे आपण करत आहोत तो प्रोटीनचा खूप मोठा सोर्स आहे. तर हे आपण केलं की आपल्या मुलांसाठी ज्यांना आपण विकणार त्यांच्या स्वास्थ्यासाठी ही अशी बाब आहे की जे आपण म्हणजे नवीन नंदुरबार, नवीन देश, नवीन महाराष्ट्र याची जेव्हा संकल्पना करतो तर तो एक त्याचा पाया आहे की आपण जी आपलं जेवण खातो ते कसं चांगलं असलं पाहिजे. आणि नॉर्मल पनीरपेक्षा किंवा नॉर्मल केकपेक्षा किंवा नॉर्मल भाजी, नॉर्मल पनीर जे आपण खातो, नॉर्मल ते काय तर शेव नॉर्मल शेव आपली खूप अनहेल्दी असते आपण जे खातो. म्हणजे त्याच्यानी आपल्या पोटात किंवा हे सगळं खूप हे होतो. पण सोयाबीन आणि बेसनची शेव खाल्ली की ती चांगली प्रोटीनची शेव आहे. आणि अजून एक खूप सुंदर गोष्ट आहे की हे महिला करतात. तर त्याच्यानी मला खूप आनंद होतोय की आपण सगळे घरापासून निघाले. हे सगळं महिलांचंच आहे ना, सोयाबीनचं दूध आहे. त्याचा पण खूप आनंद होते. तर घराचे जे पुरुष आहेत त्यांना तर विकास कार्यक्रम म्हणजे केवळ पाण्याचं काम नाही, मातीचं काम नाही, तर जल, जमीन, जंगल, जन आणि पशुधन या सगळ्यांचा विकास आणि तो एकात्मिक पद्धतीने विकास झाला पाहिजे या उद्देशाने नाबार्डच्या माध्यमातून हा प्रकल्प मार्च 2022 पासून सुरू आहे. 4 वर्षाचा कालावधी आहे. तर आता या अंतिम टप्प्यामध्ये आहे. या संपूर्ण प्रकल्पाच्या कालावधीमध्ये मृद आणि जलसंधारण हा महत्त्वाचा भाग आहे. माती वाचली पाहिजे, मातीचं संवर्धन झालं पाहिजे. त्यासाठी जे जे करता येईल ते सगळे प्रयोग आपण केलेले आहे. माती अडवण्यासाठी CCT असेल, RCT असेल, बांधबंदिस्ती असेल, असे छोटे छोटे प्रयोग प्रत्येक शेतकऱ्यांच्या शेतात केले आहे. कारण हा 1000 हेक्टरचा पूर्ण पाणलोट क्षेत्र आहे. नाल्यातून वाहून जाणारं पाणी असंच वाहून न जाता साठवून गेलं पाहिजे, थांबलं पाहिजे. कारण पळत्या पाण्याला आपण थांबवलं पाहिजे. आता हे गृहीत धरून आपण हे सगळ्या उपक्रमांची, उपचारांची रचना केलेली आहे. मग काही सिमेंट बांधची निर्मिती असेल, गॅबियन स्ट्रक्चरचं निर्माण असेल, हे सगळं या अंतर्गत केलेलं आहे. हे सगळं करत असताना जे पाणी उपलब्ध झालं त्या पाण्याचा योग्य वापर झाला पाहिजे म्हणून पिकांची रचना, त्यासोबत काही सुधारित पिकांची वाण याचाही प्रयोग या पाणलोट कार्यक्रमामध्ये झालेला आहे. काही पिकं नवीन पद्धतीने आपण इंट्रोड्यूस केले, जसं हळद आहे, नंतर अद्रक आहे, अशी पिकं पण केलेली आहे जेणेकरून उपलब्ध पाण्याचा चांगला वापर झाला पाहिजे. ठिबक सिंचन तसेच तुषार सिंचन यासारख्या सूक्ष्म सिंचन पद्धतींचेही प्रयोग आपण झाले. यासोबतच आपण पाहतोय की जमिनीचे आरोग्य ढासळत चाललेले आहे. ते पुन्हा आपल्याला पूर्वत आणण्यासाठी मातीच्या आरोग्याकडे लक्ष द्यावं लागेल. म्हणून जीवामृत सारखे प्रयोग असतील, गांडूळ खतासारखे प्रयोग असतील, हे सगळं या प्रकल्पामध्ये समावेश आहे. आपण माहित आहे, आपल्या सर्वांना माहित आहे की पशुधन
आपल्या सर्वांच्या जीवनातला एक महत्त्वाचा घटक आहे आणि तो एक उदरनिर्वाहाचा उपजीविकेचं चांगलं साधन होऊ शकतं, हे या प्रकल्पातून सिद्ध झालेलं आहे. मग पशुधनासाठी चांगल्या चाऱ्याची व्यवस्था असेल, चांगला चारा झाला पाहिजे, त्यासोबत दूध विक्रीसाठी काही प्रयत्न झाले पाहिजे. सगळे प्रयोग या आपल्या याच्यात केलेले आहेत. यासोबतच या गावामध्ये असणारे शेतकरी, तर हे शेतकऱ्यांसाठी वेगवेगळे उपक्रम आहेत, परंतु ज्यांच्याकडे शेती नाही अशा शेतमजुरांसाठी बकरी पालन असेल, शिलाई मशीन असेल, असे उपजीविका निर्माण करणारे उद्योग या कार्यक्रमाचा एक भाग आहे. आणि त्या अंतर्गत आज महिला बचत गटाच्या माध्यमातून हा उपक्रम, सोयाबीन प्रक्रियाचा उपक्रम आपल्या जिल्ह्यात पहिल्यांदा होतो आहे. याचा आपल्या सगळ्यांना आनंद आहे. एवढं बोलाराम गावित, तापी परिसर न्यूज, श्रावणी.